नमस्कार मित्रांनो, आज 31 डिसेंबर आणि 31 डिसेंबर म्हटलं की चिकन, मटण, अंडी, मासे किंवा सी फूड असतील असे वेगवेगळे पदार्थ आपल्या घरामध्ये बनवले जातात। मग अशातच एक सोपीत सोपी रेसिपी तुमच्यासाठी खास 31 डिसेंबर स्पेशल ही अंडा करी मसाला। अगदी सोपी आहे। अंडी छान उकडून घ्यायच्यात, आल्याचा तुकडा, 2-3 कांदे, टोमॅटो, एक खोबऱ्याचा तुकडा छान असं चाळणीवर भाजून घ्यायचे, कारण काळ्या मसाल्यातला हा आपण अंडा मसाला बनवत आहोत, त्यामुळे चव खूपच छान आणि भन्नाट आली पाहिजे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्येच ही रेसिपी तयार होते। 2 हिरव्या मिरच्या, आता काय करायचं, हे सगळं छान भाजून झालेलं आहे। कोथिंबीर आणि 1 चमचा जिरं इथं घेतलेला आहे। जिऱ्याचा स्वाद म्हणाल तर कुठल्याही भाजीला एकदम छान येतो, म्हणून जिऱ्याचा वापर नक्कीच करायचा आहे। जिरं भाजून नाही घेतलं तरी चालेल। नंतर एका कढईमध्ये घालायचे तेल घातलं की घालायचे हळद आणि थोडंसं मीठ, अंड्याला थोडे कट देऊन घ्यायचे आणि ही अंडी काढून घ्यायची। बघा किती छान कलर आला अंड्यांना। असं केलं की अंड्यांना थोडं मीठही लागतं आणि अशी छान अशी टेस्टही येते। आता कढईत तेल घातले तर हे आहेत आपले सुके मसाले, जिरी, लाल तिखट, घरगुती मसाला, काळा मसाला, धनेपूड, हळद। सर्वात प्रथम घातले जिरं, नंतर घातले वाटण आणि हळद। आता हे वाटण इतकं छान परतून घ्यायचे की याला छान असे बुडबुडे आले पाहिजेत। हे बघा कसे बुडबुडे आलेत। आता घालायचे धनेपूड, आता घालायचे मीठ, घरगुती मसाला, जे बेसिक मसाले आहेत ते सगळे घालून घ्यायचे। कुठलाही बाहेरचा मसाला न घालता ही अंडा करी इतकी छान होते म्हणून सांगू तुम्हाला, खूपच मस्त। या 31 डिसेंबरला ही अंडा करी नक्की ट्राय करा। हे बघा मस्त असं वाटण आपण भाजून घेतले, बघू शकता वाटणाला किती छान कलर आलाय। आता अंडी घालून घेऊया आणि गरजेनुसार पाणी घालायचं। आता मी याच भांड्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि आता ते पाणी आपण याच्यामध्ये घालतो। इतकी छान ही अंडा करी बनवून तयार होते। अगदी या मसाल्यांमध्ये अशीच तुम्ही अंडी ठेवून जरी काढली तरीही खूप छान लागते। आता मस्त अशी एक दणदणीत 5 ते 6 मिनिटांची उकळी देऊन घ्यायची। बघा अशी भाजी छान उकळली पाहिजे। अगदी 15 मिनिटांमध्ये ही अंडा करी तयार होते। काय हो, कुठलाच बाहेरचा मसाला नाही, कुठलंही याच्यामध्ये बाहेरचं फ्लेवर नाही आणि तरी हॉटेलसारखी मस्त अशी अंडा करी बनून तयार आहे। तर तुम्हाला ही माझी झटपट बनणारी अंडा करी कशी वाटली काळ्या वाटणातली कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि माझी ही सोप्यात सोपी अंडा करीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तोपर्यंत धन्यवाद।